श्री गुरुभ्यो नमः। हरि ओम। जन्माद्यस्य यतोऽन्वयादितरतश्चार्थेष्वभिज्ञस्वराट् तेने ब्रह्महृदाय आदिकवये मुह्यन्ति यं सूरयः। तेजो वारिमृदां यथा विनिमयो यत्र त्रिसर्गो मृषा धाम्ना स्वेन सदा निरस्तकुहकं सत्यं परं धीमहि। आपादमौलिपर्यन्तं गुरूणाम् आकृतिं स्मरेत् तेन विघ्नाः प्रणश्यन्ति सिद्ध्यन्ति च मनोरथाः। शुभान् ध्यायन्ति ये कामान् गुरुदेवप्रसादजान् इतरान् आत्मपापोत्थान् तेषां विद्या फलिष्यति। श्रीगुरुभ्यो नमः। हरि ओम। परमात्माला एक चर्यान करतना कितली जन उद्धार जताची कितली तंत एक माधुरी असता मधुराधिकृत्य पतेर अखिलम मधुरम. ते परमात्मान कोरचे तसले प्रत्येक कार्य अत्यंत तसल एक अर्थपूर्ण आणि पूरजना उद्धार कोरचे तसल कार्य तशस्तना परमात्माक आम्ही विशेष जावनो खंचे कृष्णाल मूर्ती पळयतना पण खंचे कृष्ण म्हणताना उडगासताना उडगासेवचे कसले म्हणसले रे त्या कृष्णान मुरलीधर कृष्णाल उडगासेवचे ताण ते कोळल वाजूचे उडगासेवचे तसल त्या कोळल वाजीतन कसं पुरे आशिल्ले ताजी महत्व कसले म्हण सांगू नो कृष्णाल कालांतूची गोपिका स्त्री तांणी उल्लोन काढता की ताका वेणुगीत म्हणजे तसल त्या वेणुगीता महात्म्य आणि गोपिका स्त्रींक परमात्मान उद्धार केलेलं तसले गाता आम्ही आजी पडोवच्या प्रारंभ करूया. अशी एकान एक कालारी शरद काल आशिल्लो तसल त्या शरद काला वेळार शरद ऋतू वेळारी अत्यंत शीतल वातावरण केन्नाय एक एक मोठा संतोष दिवत तसल काल होतो. पुरे फुल्लान इत्यादी फुल नेऊन ते एक भारी एक चंदाई वातावरणांतूची एक विशेष जावन आशिल्ली तसले एक ऊर्जा उत्पन्न जलल तसल काल तेदाना थंय कसं जाता म्हण सांगले रे हे पुरे गोप गोपी अंजलेर पुरे कसं करताचे म्हण सांगले रे गायक चोरोचा म्हणून कृष्ण वर्ता कृष्ण वर्तना तांणी नाना रितीरी थंय आशिल्ले वनांत इत्यादी वचून तांणी थंय हे करतना तेदन कसं जाता म्हण सांगले रे तद्वजस्त्रिया आश्रुत्य वेणुगीतं महोदयं कृष्णान थंय वचून कोळल वादन करतो. त्या कोळल वादना त्या शब्दू हंका उंग बैशील वरजांतू बैशील तसल गोपिकांक पुरे जना ऐकूचा सूर जाता. ऐकतना तसल क्वचित परोक्षम कृष्णस्य स्वसखीभ्यो न्यवेदयत तंगेल फ्रेंड्स आवटू तांणी बैसून तांणी उल्लोचा सूर करतात. ते परमात्मा कसं ही एक महात्म्य म्हणून तद्वर्णयितुमारब्धः त्या परमात्मान अशेच केले तसतश केले म्हणून तागे लील सांगू वचू का तेदनाच कसं येता म्हण सांगले रे आरब्धः स्मर्त्यंत्या कृष्णचेष्टितम परमात्मान कसं केल्ले म्हणल विषयाचेर उडगास कोण कसले सांगका ते नाशकन स्मरवेगेन विक्षिप्त मनसो नृप एक सांगका ते परमात्मा चंचल तो अत्यंत चंचल तशें असताना कसले एक सांगका ते भितर मन अनेक विषयार धांवता ते परमात्मा अनेक चर्यार मन धांवता अशी करताना कसले एक संपूर्ण ज्ञान परमात्मा असल घटंजली म्हणून सांगची तितले तांकां जायना तितल्या त्या परमात्मा हांतू एक दुखून एक म्हणाल रीतीरी मन धांवता असता तेदना तांकां कसं दिसता म्हूण सांगले रे हे परमात्मा वेणुगान करतना हे परमात्मा कशें आसतलो कशें राबून ताण वेणुगान करता असं म्हळ्यार ऊह करू सूर करताची बरहा पीडाम नटवर वपुः कर्णयो कर्णिकारम बिभ्रद्वासः कनक कपिशम वैजयंतींच माला रंध्रान वेणोर अधर सुधया पूरयन् गोपवृंदैः वृंदारण्यम स्वपदरमणम प्राविशद गीतिका गीतकीर्तिः तसलो कोणाल कीर्तिकी गायन कोण सांगका तसल तो परमात्मो कसं जल्ला म्हण सांगले बार्हपीड म्हण सांगले तागेल मत्ते आशिल्ले तसले किरीट अत्यंत उत्तम जावन आशिल्ले तसले ते पळयतनाच एक ताजी एक महात्म्य विंगड तसल एक रत्नाढ्य शोभित जावन आशिल्ले तसले ताजे वयरी एकडच्यान खंयची मयूर पंख धरलेलो तसले ते किरीट ताण घाला रबला पोझिशनार कशी म्हण सांगले रे नटवर वपुः खंयचे एक नाट्य करतलो तसले उत्तम ज्ञान आशिल्लें नाट्य करतलो तो खंयची भंगीर राबून आसता
तसल म्हणके हागेल एक भंगी पळयतना न तर रब्बिले भंगी पळयतना अत्यंत उत्तम नाट्य करतल तसल तकेल भंगीशे कर्णयो कर्णिकारम कान्नावैरी योग्य जावन असेल तसल कुंडल धारण केला तिथले मात्र नाही कान्नावैर फुल धवरला के बिभ्रद्वासहा ताकेल खंजिके का अंगवल नेशील अंगवल पळयल्यारी फळपळे उत्तसला बिभ्रद्वासहा कानाका कापिशम तांते कशी भांगरशे एक मटा भांगरा झर भितर लागील शे तसल पितांबर धारण केलेलो वैजयंतींच्या माला गळ्या वैजयंती माल धारण केल्या तिथल्या राबला रंध्रान वेणो हो खंजकी वेणू रंध्रस त्या रंध्र पुरे कसं केला म्हणून सारी अधर सुधया तागेल खंजकी तोग्गू वंटान करताना तांतो दुकोनो सुधया पूरयन गोपवृंदैही ते खंजकी ताजेन अहिल तसल माधुर्य एक तागेले ते उष्टी तकून समीत जावन पूरे अशिले वार इत्यादी कान भोरनू तो कसं करता म्हणून सांगणारी गोपवृंदैही अशिल तसल पुरे गोपालकांक घेऊन वृंदारण्यम वृंदावनांतू स्वपदरमणम जौचाकची भारी संतोष नाव ऐकताना संतोष केदना एक मनास आल्हाद्य तसलो प्राविशद गीत कीर्ती तसले अंग पावला तो थी कसं करतास बरहा पिच्छो वनाचारा वपुः कर्णयो कर्णिकारः सव्ये बाहो निहितवदनः सज्जमन्यत्र हस्ते भ्रूविन्यासैर अंगुलिभिः अणयन् गापयन् गोपवृन्दान् भूतग्रामान् दरिहि रमयन् ब्रह्म गंधर्वमेव परमात्म कसं रबला म्हणून सांगणारे अत्यंत तगेले त्या नविलुपंक इत्यादी धोन रबला वनाचारा वपुः जवचाक त्या वेणू कशस म्हणून सांगणारी हज्जे खंची वनांत जवचे तसले खंचे वासाची तागेल आंग तसल जलरी कर्णयो कर्णिकारः पूरे अशिल तसले गोपालकांक अशिले वनचरांत भूंची तसले खंचकी पक्षसची तसल पक्षींक जायत ना अशिले अरण्य मृग हंग जायत तन्नी पोशिल तसल गाय का हंक जायत पूरे जना कन्ना की भूषण शे म्हणजे तन तुकून भायर येईल तसले त्या माधुर्यता पूरे जन कान्ना तो आभरण शे धोन घेता आशिले की कोणे नाक म्हूण ऐकना म्हणून सांगून कान बंद करना आशिलेच ते कशे आशिले सव्ये बाहो ते परमात्मान सव्ये बाहो निहित वदनः ताणे परमात्मान वेणुगायन करताना पळयत कृष्णान केदना एक माती आडबाग सोचास तशी तो कसं करत आशिलो म्हणून सांगल्यारी सव्य साईड सव्य म्हणून सांगल्यारी आमगेल दावे दिकड तसल त्या दावे दिकडच्यान ताणे माती बागसयला त्या दावे बुज्जा वेरी तागेल माती घाला निहित वदनः सज्जम अन्यत्र हस्ते अनेक साईडाच्यान सज्ज म्हणजे वेणू धोन घेतला काय मात्र भ्रूविन्यासांगुलिभिः खंजकी भुईची विन्यास तागेले खंजकी दोळ्या भुयस त्या भुई ताणे ते हे करताना वेणुगान करताना त्या स्तब्ध दवरची नाही तांची खंजकी एक अलंकार अस ताजी खंजकी एक हे अस ते पुरे भुये दुखून दाखयत आशिलो मागीर अंगुलिभिः तागेल खंजकी हत्ता अंगुलीन ते वाजयतना ताका जावक आशिल तसल ते हत्ता मुवमेंट पळयतना एक भारी संतोष गापयन गोपवृंदैही लग्गेशील पुरे गोपवृंदान खाली हाण म्हणताना त्यांनी याने ताजे मक्षी पद इत्यादी त्यांनी मुंचे भूतग्रामम अशील सर्व जीवराशी त्यांनी पुरे कसं रमयन तांका पुरे जनाक संतोष दिता आशिल तो परमात्मा परब्रह्म गंधर्वमेव जवच्या कसं तो पुरे गंधर्वाला ते जाल्यार उत्तम गंधर्व तो तशें आसतना तांगेल मन असकिना ताणे विशेष जावन आशिल तसल्या एक त्या परमात्माक पूरे जनाल मनाक आल्हादन दिवत तसल एक सामर्थ्य आशिले इति वेणुरवम राजन सर्वभूत मनोहरम श्रुत्वा व्रजस्त्रिय सर्वाः वर्णयंतोभिरेमिरे तसले परमात्माल त्या वेणुगान ऐकतानाची त्या कशस म्हणाल त्या विषयाची विशेष जावन आशिल तसले त्यांनी ताक व्याख्यान करताची अक्षण्वतां फलमिदं न परम विदामः परमात्मा तुगेल खंयचे एक दर्शन आस हे दर्शन म्हळ्यारी दोळ अशिल्यांक त्या दोळ्या सार्थक्यता केन्ना म्हूण सांगल्यारी तुक्क पळयल्यारीच खंयचे एक विषय असवय जाल्यारी ताका एक भूषण म्हणत आसता तसले तुगेल कसं की आसा ते भूषण कसले म्हूण सांगल्यारी आमगेल दोळ्याक भूषण कसं म्हूण सांगल्यार तुगेल दर्शन घेवचें तशें भूषण के भूषण इदू भूषण आमगेल खंयची शरीरा अशिल तसल हक्क कसले एक फल आस ताका कसले एक भूषण आस हे पुरे परमात्मा लागीलेच हाजेन भागवता मूल जावन वची वरल दास साहित्य तशी अक्षण्वता कोणाकय दोळ आस
ताक कसले एक फल जाव का ते दोळ अशील सार्थक जाव का जाल्यार ताणे तुका पळो का चल तुक्क सोणू विंगड कसले एक फल अस इत्यादी कोण आम गोतना तू कश्यस पळोवच्याक सख्य पशून अनुवेश्यतयोः वयस्यैः तुम्ही दोग जन रामकृष्ण कशे म्हूण सांगले रे तुमगेल पुरे मृत्रविंदा घेवन ते खंयचे आशिल्ले जाल्यार पशूंक तुम्ही पालन करतसल गोरवांक इत्यादी घेवन तुम्ही रान्ना भितर वताची थंय पळयतना तुमगेल तोंडाक कशें आसा वक्त्रम व्रजेश सुतयोर अनुवेणुजुष्ठम तुगेल त्या तोंडाक केन्नाय ते एक वेणू लागून आसा तसल ते अनुवेणुजुष्ठम आनी कशेंच तूं येर निपातितम अनुरक्त कटाक्ष मोक्षम तेवय करतना वेणुगान करतना भूय अल्लयता हें करता वय तू ताजे मध्ये तू एक तुगेल वोर दोळ्यान तांते कसले म्हूण सांगल्यार पुंडरीक एक क्षण आहा तुगेल दोळ कशें म्हणा तांबडोके तांते कशें म्हूण सांगल्यार ते अंत्य भागांत तांबडे सांडचे अडकय तसल तुगेल दोळ्याक तसल एक अत्यंत तांबडो जावन आशिल्लो तसलो त्या भागांत तूं दुखून तूं थंय तुगेल दोळ हाणू आमकां ते कटाक्षान पळोवचे हेंचे अत्यंत सुंदर रे देवा कसं म्हूण वर्णन करूं जाता ताजे वयर तांणी परस्पर वर्णन घेताच गोप्यः किमाचरदयं कुशलं स्म वेणुः दामोदराधर सुदारस साग्र्यगेयं भुङ्क्ते स्वयं यदा विशिष्ट रसौघ मार्गे हृष्ट्वा त्वचोश्रु मुमुचुस्तरवः सुदर्भाः हे सखी वृंदालेक तांणी परस्परान सांगून घेताच हे गोप्यः तुमकां कसं हे वेणून कसं पुण्य केल्या हे खंयचे कोळलून कसं पुण्य केल्या कसं लायक तो परमात्मो धोन घेता धोन घेवन तागेल खंयचे तग्गू वंटा लागून घेता तसल त्या तग्गू वंटा लागोच मात्र न्ही तांतो दुखून भुंकितना तागेल आशिल्लो तसले विशेष जावन आशिल्ले एक सुधार आसा अधर सुधार आसा तसल तागेल उष्ट इत्यादी तांतू वता ते पुरे कसं करता म्हूण सांगल्यार हे आशिल्ले वेणू पित्त केबा ते पुरे तांडून घेता खंयचे एक वास इत्यादी खंयचे रुक्काच कसले म्हूण सांगल्यार कसले मॉइश्चर असले तांडून घेताच तशी हे वेणू कसले म्हूण सांगल्यार ते परमात्माल खंयचे एक अधर गोष्टा दुखून थंय फुंकितना अईल तसल खंयची माधुर्य आसा तसल त्या माधुर्य त्या सुधार आसा अमृत तुल्य ते तसल त्या परमात्माल उष्ट्या म्हूण सांगल्यार कितली महात्म्य आसा म्हूण पळया आम्ही परमात्माल उपभोगन केलेलं तसल अन्न निवेदन म्हूण घेवन आम्ही निवेदित अन्न स्वीकार करताच म्हळ्यार ताण उश्टी कोण सोडलेलं खाव का म्हूण ते सगळे उश्टी करूं जायना म्हळ्यार एटलिस्ट येद्रा दोन पुणे ताणें स्वाखेर स्वीकार केला वरलेल पुरे तशी दवरला म्हूण हे तशें न्ही साक्षात परमात्माल खंयची एक उश्ट त्या लागता वय जाल्यार तशें त्या वेणून कसं पुण्य केल्या त्या कोळलून कसं पुण्य केल्या तेव्हा कशी करता म्हूण सांगल्यार भुंक्ते स्वयं यदा विशिष्ट असौ अमोघ मार्गे ते खंयचे परमात्मा ताका दिव कामलेल रीती ताका दिता गे तेदन ते पुरे स्वीकार कोण घेता गे पुरे स्वीकार कोण घेवन तांतो दुखून कसले म्हूण सांगल्यार आशिल्ले पुरे त्या माधुर्य तांडून घेवन वरलेल वारी मात्र तांते जाल्यार त्या वाऱ्यांत त्या माधुर्य आशिल्ले देखून आमकां आयकत आनी इतले संतोष जाता हे केवल त्या माधुर्या पिवन जर तर वरलेल सोडची काय वेणून त्या कोळलू त्या परमात्माल तोंडा दुखून आईल पुरे पिवन घेवन येदे भायर सोडलेले करता त्या भायर सोडलेल्यान तू तितली माधुर्य असल्यार तागेल कसं पुण्य हृष्टत्व चोश्रू मुमुचुस्तरवः सदर्भाः त्या परमात्मान निद्रा वतना वेणुगान करून वतना खंय दुखून पास जाता थंय आशिल्ले मार्गांत आशिल्ले जाल्यार हृष्टत्वाच्या तांगेल हृदया आप्पळशे जावन आशिल्ले पुरे रूख इत्यादी काही जाल्यार दोळ्या दुखून आनंद बाष्प घालता काही सदर्भाः थंय आशिल्ले रूख जायत ताजे पाल्ले जायत थंय आशिल्ले अंकुर जायत हे पुरे कसं जाता म्हूण सांगल्यार हृष्टाः अत्यंत संतुष्ट जावन अश्रुः मुमुच तांगेल दोळ्या दुखून आनंद बाष्प येत आशिल्ले काही तसल ते परमात्मा विशेष जावन आशिल्ले तसले वेणुगान अनेकली ते बैसतान सांगता ह्या वृंदावनाक खंयचे रितीर पुण्य त्या परमात्मान भुंचित असल हाजेन त्या वेणू पुण्य ऐकल्या त्या कोळलूच पुण्य ऐकल्या ह्या वृंदावना पुण्य पड्या वृंदावनम सखी भुवो वितनोति कीर्तिम यद्देवकी सुतपदांबुज लब्ध लक्ष्मी गोविंद वेणु मनुमत्त मयूर नृत्यम प्रेक्षाद्रतानुचितान्य समस्त सत्वम त्या वृंदावनाच खंयची एक पुण्य त्या परमात्माने खंयची
देवकी सुत जावन असेल तसल त्या परमात्म्यानं तागेल पादांबुजान करताना हाजेर विशेष जावन चिन्ह दवरला. काही एक काही दोन कड्यान प्रति एक कडेन भोवनो खेळ नाशिलो तशेंच समग्र वृंदावना वैरी तागेल पादचिन्ह सर तसं ना भुवो वितनोती कीर्ती सगळे भूमंडलाक एक कीर्ती हाडून दिल्या वृंदावनाक. काही नसतील तसं एक कीर्ती वृंदावना हाडल्या. गोविंद वेणू मनमुत्तय मयूर नृत्यम तर्जन करताना त्या परमात्मा विशेष जाऊन असेल वेणुगान करताना थंय भोंचे तसन मयूरान थंय भोंचे तसन मोरा नृत्य इत्यादिकान जावन होची प्रेक्षाद्रता अनुचरिता अनन्य समस्त तत्वम ते सगळे पळयतनाची खंयच्याकय मेळनातील तसल एक होड एक कीर्ती होड एक यशस्सू होड एक परिपुल्लता त्या वृंदावनाक परमात्मान दिल्या. अशी वृंदावना महात्मी जतर अनेकली गोपिका स्त्री सांगता कसं धन्यता हे हिरण्यांक हे चित्तळ असं हांगेल कसं एक सौभाग्य पडया. धन्या सुमूढ मतयोपि हिरण्य येता यन्नंद नंदनमुपात्त विचित्र वेशम आपीय वेणुरचितं स च कृष्ण साराः पूजां ददुः विरचितां प्रणयावलोकैः. खंयची ರೀತಿ ಹಂಗೆಲ್ ಧನ್ಯತಾ ಭಾವ म्हणून सांगणारे हान्ने जेवच्याक सुमूढ मतया हंक तसल कसल एक विवेक ना हंक तसल एक बुद्धी ना जलरी सुमूढ मतयोपि तसल एक बुद्धी ना जलरीची हंक हिरण्या येता धन्या आणि पुरे धन्य जाऊन असच कसलाक यन नंद नंदन उपात्त विचित्र वेशम कंचकी एक रूपान कंचकी एक हज्जन करताना अदृष्टान करताना ते कृष्णान अशील कडेन हाने पावलेच हाने पावन कसं करताची आपीय विशेष जावन तांनी पान करताच के खंयच्या पान करताची म्हण सांगले रे वेणू रचितम वेणून रचन केलं तसल त्या गीते पान करताच पीते पान कोण कसं करताची स कृष्ण सारा त्या कृष्णात अनुग्रहान करताना आणि दोगजन तांगेल्या जोडी त्यांनी कसं करताची म्हणून सांगले परमात्मा पूज करता के कंचान पूज करचे प्रणयावलोकैः विनम्र भावनेरी मात्य बाक्सानु केदनाय चित्तळाल या पळयत केदनाय चित्तळ कशी म्हणून सांगले रे निट मस्तरापचे ना त्या मात्य बाक्सानु अशे आणि पळयतना चित्तळा दोळ पळयतनाची एक तंत एक अमायकता मुग्धत्व सुनू अशील रीतीर तसल एक विशेष हाज्यन करताना ते परमात्मा पूज समर्पण केलं रीती त्यांनी असताची तसल एक त्या चित्तळाल कसं धन्यता भाव आम्यसच आमक त्या परमात्मा आता पळोवच्या जताना केवळ ऐकूच्या मात्र जताच तशें असताना आम्ही कितली अधन्य ते कितली चित्तळ कितली धन्य जाल्ल्या म्हणून सांगू नो ते गोपिका स्त्री उलोवन घेता के त्या मात्रने अनेकली सांगता हे कंचकी वेणुगान जताना केवळ अंगशिल्यान मात्र भोंची नाही कोण पुरे ताजे आनंद घेताची म्हणून रे कृष्णम निरीक्ष विनीतोत्सव रूपसारम श्रुत्वा च तद क्वणितम वेणु विचित्र गीतम देव्यो विमानगतयः स्मरनुन्न सारा भ्रश्यत प्रसून कबरा मुमुहुर विनिव्याः. केवल अंगशिल्यान मात्र नाही विमानगतयः विमानार भूंचशील तसल देव्याः कंची देवता पत्नी असची देवता स्त्री असच त्यांनी जलरी विनीतोत्सव रूपसारम एक कोणाल की रूप पळयतनाचे एक होड हर्ष कोणाल की रूप पळयतनाचे एक ओढ उत्सव कोरका म्हणून दिसता तसल त्या कृष्णाक पळोवच्या गोस्कर त्या कृष्णान तत्क्वणित वेणु विचित्र गीतम च श्रुत्वा ताणे कंची वेणु गीत करताना देवता वान सूचनम सगळे देवता वृंदियोन रप्त की कसले एक आज्ञ करू वय देव म्हणून तशी पळोवच्या रीतीरी त्यांनी पुरे ते रब्बून असताची त्यांनी कसं करताची केवळ रप्ताने पुष्पाचे प्रसून कबराहा सगळे फूल इत्यादी पुरे प्रसून ताचे पुरे विशेष जावनशील तसले पुष्पाचे भ्रशंती त्यांनी पुरे ते उड्डयताची ताका विशेष जावनशील तसल सन्मान करताच तसल एक होड दृश्य त्या मात्रने गावाश्च कृष्ण मुख निर्गित वेणुगीत पीयूष मुक्तभित कर्ण पुटैः पिबन्त्यः सानन्दमभ्रतनवः कबलास्मतस्तुः गोविंदमात्मनिदृशा अश्रुकणान स्रवंत्यः. त्यांनी कसं करताची म्हणून सांगल्या रे या परमात्मान वेणुगान केलेलं त्या कृष्ण मुखा दुखून कृष्णाल तोंडा दुखून ऐल बाहेर येईल तसल त्या वेणुगीत म्हणाल तसल पीयूष
त्या उत्तम पियुष तांणी कसं करताचे म्हूण सांगले रे, कर्णपुटै पिबंत्याः तांगेल कन्नामद कुनो पित्तास अशे तसल त्या अमृत त्या पित्तास अशे ते माधुर्य पित्तास अशे अशी कोरनो शावाहा ತಂಗೆಲೆ ಕಂಚಿ ಚೆರಡು ವಸಚ್ त्या ಚೆರಡುವಾಗ स्रुवत्त स्तनपयः तज्जेंतांनी विशेष ತಂಗೆಲೆ कसले चीव नत्तील रीतिरीची ती दूध होळयता केतानी कवलाह स्मतस्थु गोविंद महात्मनी सगळे आत्म पुरे त्या परमात्मा चरणावेर घाललो अश्रुकणान दृशा अश्नुकणान ತಂಗೆल दोळ्या दुकुनो आनंद भाष्प देवैंतास्ताची सर्वंत्या अस्सलेक त्या गोगणाचे एक पुण्य प्रभावान करताना त्यांनी परमात्मा केदनाय मना ध्यान करताची ते ऐकतनाची तंगेल चरडुवांक एकडच्यान दूध इत्यादी पिवयताची एकडच्यान कन्नान त्या परमात्मा वेणुगिंद ऐकताची अस्सल तंगेल एक विशेष जावन शिल्दसल एक महात्म्य त्या मात्र नाही उंगा मस्त पक्षी असता बा त्या पक्षीला कसं एक विशेषता म्हणून सांगणारे प्रायो बतांब मुनयो विहगा वनेस्मिन् कृष्णे क्षणास्तदुदितं कल वेणुगीतं आरुह्यते ध्रुमभुजान रुचिर प्रवालान शृण्वन्ति मीलिशत्रजो विगतान्मयोजः या पुरे पक्षी कसं की दिसताचे आणि प्रायशः कोण जाऊ का म्हणून सांगणारे मुनिगणच या पुरे आणि कसं करताची म्हणून सांगले कृष्णा नशील तसं या वनांतू कृष्णा पळो का म्हणून सांगून कृष्णे क्षणा कृष्णा पळो का म्हणल रीतीरी त्यांनी पुरे घेऊन राबल्याची तेदना ताणे गेल्लल तसल त्या वेणुगीत ऐकताच अत्यंत कलम म्हणा मधुर जावन असेल तसल वेणुगीत हे कंचकी रूपकार आणि आरोहण कोरनो ऐकूनो तंतूची ध्यानासक्त जत्ताची कसले एकड तेकड हल्लनाशी केवळ त्या ऐकूनो थंय नको निश्चर जाऊन राबताची कशी मुनी तपश्चर्य करतात कंचे रीतीरी मनात त्या परमात्म सोड विंगड कसले तागेले चंचल मन आहे ना भायल्यान कसं जल्ले रे तक पडलं ना तशी या पुरे पक्षी कशी म्हणून सांगले रे स्तब्ध जाऊन राबताना त्यांनी पुरे मुनिवरेण्य म्हणून दिसता म्हणून रीतीरी सांगेले ते अशील पक्षी गेले एक सौभाग्य सांगताची मागिरी ते होळची तसले नयस त्या नाहीचे की या सांगताच नद्यास्तदा उपधार्य मुकुंद गीतम आवर्त लक्षित मनोभव भग्न वेगाः आलिंगिन प्रमोदित उर्मी भुजैर मुरारेः गृह्णन्ति पादयुगलम कमलोपहाराः परमात्मान वेणुगीत करताना खंची रीतीर न म्हणून सांगल्यार केदनाय होळताश तशी आमगेल मन ही कशी म्हणून सांगल्यार केदनाय होळता असता जाल्यार त्या परमात्मा पळयल कुडले कशी एक मन स्थगित जाता तशी या परमात्मान वेणुगीत करताना हे सगळे न ही होळची राबतके बा आवर्त लक्षित मनोभव भग्न वेगा ताजी कंचकी फोर्स असता त्या पुरे राबतके आणि स्तब्ध जाऊन राबतके तदनंतर कसं जाता म्हणून सांगला रे त्या परमात्मान अशील कड्यान येऊ का म्हणून सांगून आलिंगन प्रमोदित त्या परमात्मा पाया दोरका पाय दोर पायाक पोटोन दोरका म्हणून रीतीर येऊन परमात्माला पाया लागता के अशी येनाच के त्या ताजेक परमात्माला अशी येऊन कसल्या दिवच्या जातोय परमात्माला अशी येऊन आलिंगन करू जातोय ताके कसल्या म्हणून सांगा रे खंयचे रीतीर एक विशेष जावन असेल तसं उपहार दिवू का परमात्माला आम्ही खाली हातार वचान परमात्माला वतना कसले एक निवेद्या की घरात कोण नाळ खेळ की वरची क्रम कसला ताके उपभोग नाही जाव का असेल तसं एक विषय दिवक तशी नाही कसं करताची म्हणून सांगा रे कमल म्हणाल तसल उपहार दिता के कमलोपहारा कमल म्हणल तसल थी कैकी जलल तसल कमल पुरे हाणो त्या परमात्मा चरणारविंदा लागून वताके आणि त्या परमात्माला पाया पडताके अशी त्यांनी जलर एक धन्यता भाव घेताची अशी त्या परमात्मा नानारी तरी मस्त जन येऊन त्या एक विशेष जावनशील तसले अनुग्रहा पात्र जाताची त्याच्यानंतर वृंदावन म्हणताना उडगा असे तसल गोवर्धन पर्वत तसल गोवर्धन पर्वत कसला म्हणून सांगणारे हंताय मद्री रबला हरिदास वर्य यद राम कृष्ण चरण स्पर्श प्रमोद मानम तनोति सह गोगणयोस्तयोर यत पानीय सूय वस कंदर कंदमूलैः हे कंचकी अशील तसल हे हॉड गोवर्धन पर्वत अस हे पुरे हंत हे अबाला हे पुरे गोपी स्त्री ऐकया हा कोण म्हणून सांगणारे
हे जेवच्याक हरिदासेशु वर्याहा कंचके हरिदास श्रेष्ठ जावन असेल तसल्या नारद आदी महामुनीश्वर सची त्यांनी जावनायचं हंडी कसं लायक म्हणून सांगला रे यद रामकृष्ण चरण स्पर्श प्रमोदाहा त्या परमात्माला बलरामाला विशेष जावन असेल तसल स्पर्शानाचे तंग विशेष जावन असेल तसल आनंद काही टकाची तज्जन कसं करताची म्हणून सांगला रे पूरयशील कंचके मानम तनोती सह गोप तंगेल विशेष जावन असेल तसल त्या आनंदानाची तन्नितली वाट दोनइलेच त्या मात्र नाही शे खैकी अशील ते कोणकी ते परमात्मा कोणा संरक्षण करतास तसले गोरवांक काही जाल्यार जाव का आशिले त्या मात्र नाही तागेल ओट्ट आशिल गोपालकांक काही जाव का आशिले सर्व जाव का आशिले पानीयम उदकाचे स्रोत सर्व पर्वत आदुकून उद्दायूच तसले कंचकी एक पानीय जावक आशिल उदका स्रोतस जायत ना खंयचे एक कंदमूलिका आदी दिवचे जायत ह्या पुरे कसल्या करता म्हणून सांगणारे त्या परमात्माल वेणुगान ऐकूनची ताजे संतोषानस की ना ते कसं करता म्हणून सांगणारे चढ चढ उद्दा दिता चढ चढ कंदमूल आदी प्रयोग हें दिता अशी कोरनो पुरे जनाक एक संरक्षण करता तशी हे पुरे खंयच्यान जाता असं म्हणून सांगणारे विशेष जावन असेल तसले ते परमात्माल अनुग्रह जाव का म्हणून सांगून हे पुरे परमात्माक समर्पण करतास कहते तज्जन परमात्माल होड जावन असेल तसल मानम तनवती परमात्माक सम्मान करतास परमात्माक पूज दितास अशी तंगेल विशेष जावन असेल तसले एक गीता एवं विधो भगवतो या वृंदावनचारिणः वर्णयंतो मिथो गोप्य क्रीडास्तन्मयताम ययुः अशी त्या परमात्माक वर्णन करताची ते गोपी गोपी पुरे जने जलेर त्या परमात्मा विचित्र जावन असेल तसं लिहिलेन कोण कोण उद्धार जलेची तांगे स्मरण करताची त्या परमात्मा माहात्म्य समजून घेताची त्यांनी विहार करता आशिलेच तशी परमात्माला आम्ही प्रार्थना करका आमगेल योग्य कसे दे म्हणून सांगणारे ऐकून तुगेल या कुरो जायना जे तू अशेष उद्धार केलो काही म्हणाल ऐकताना एक संतोष जाता तुगेल वेणुगीन ऐकचा जायना जाल्यार वेणुगानाच खंयची एक माधुरी ऐकतन पुणी अशस्या पुरो म्हणाल एक ऊह करच्या पुणी जाता ताजेन आमकेल पुणी उद्धार जेव देवा तुगेल केन्ना एक ऐकूत तसल एक सौभाग्य दी देवा तुगेल चरण स्पर्श जेव तसल सौभाग्य दी देवा अशी त्या देवाले केन्नाय प्रार्थना करका तागेल अनुग्रह पात्र जेव तष्टान अनुग्रह करका म्हण देवाले प्रार्थना करताची श्री कृष्णार्पणमस्तु.